सॉरी उर्मी, तुम्हाला धोतर नेसलेलं बघितलं नसशील, पण स्मार्ट दिसेल मी. आणि मी तरी तुला कधीच साडीत बघितलंय. काय पुनर्वसू पंत सचिव? काय रे, इथेच आहेस की उर्मीच्या घरी? हा, तू कधी आलास? अरे हा काय आत्ताच येतोय मी. बाय द वे, अभिनंदन तुझं. 2 वर्षानंतर तुला मुहूर्त लागला उर्मीला प्रपोज करायचा. मुहूर्त चुकला, पण ठीक आहे. म्हणजे नाही, काही नाही. बाय द वे, उर्मी सारख्या मुलीला प्रपोज करणं काही सोपं नव्हतं, पण तू करून दाखवलास. हे पण तूच म्हणत होतास ना की लग्न ठरलंय, मग प्रपोज करायची काय गरज? एक्झॅक्टली. पण प्रपोज करण्याचे थ्रिल असतं ना, ते अनुभवायचं होतं मला. काय प्रपोज केलंय मी तिला. अरे हो, सांग ना सांग ना. अरे आता वेळ कुठे, ती लोक येतीलच. उर्मीला मला इथे बघून कसला धक्का बसेल ना. धक्का नाही, सुखद धक्का. हो, ते तर आहेच. तिच्या घरच्यांनी तिला काही सांगितलं नाही म्हणून तिच्या वैतागली होती. धमाल आहे, सगळे धमाल आहे. पण तुझ्यासाठी ना पेपर आधीच फुटले. तुला काकांचा स्वभाव माहितीये, घरचं वातावरण माहितीये. तुझ्यासाठी नवीन काहीच नाहीये. अरे हो, खरंच रे. तिच्या आजीलाही आवडलो मी. तिची आजी म्हणत होती, पुनर्वसू तू खूप समजूतदार आहेस, तुला कळेल मी काय म्हणते. एक मिनिट, मला एक डाऊट आहे. तर कसला डाऊट? उर्मीच्या आईवडिलांना खरंच माहिती आहे की तिच्यासाठी बघितलेला मुलगा तूच आहेस म्हणून? का असं का विचारतोयस? अरे ते कधीच बोलले नाहीत ना तुला याबाबत. उगाच काहीतरी भलत्या सलत्या शंका काढू नकोस रे. ते मुद्दामून बोलले नसतील माझ्याशी, कारण उर्मिलाही माहिती नाही ना याबद्दल. असेल असेल. दाम्या, मी आज इतका खुश आहे ना, असं वाटलं होतं दादांनी पसंत केलेल्या मुलीबरोबर लग्न करून आयुष्यभर फक्त उर्मीच्या आठवणीत जगायला लागेल. पण काय चमत्कार झाला बघ ना, दादांनीच तिला पसंत केलं माझ्यासाठी. अरे मग काय चमत्कारच आहे. ही सगळी खऱ्या प्रेमाची जादू आहे. हे चल चल, निघतो मी. दुपारी भेट. थांब ना, कुठे निघालास? हे नको बाबा नको. गब्बरच्या राज्यात आहे मी. तुझा तो नारळ लावायच्या आधी माझ्या टाळक्यात हाणतील आधी. चल बाय, निघतो. चलो.